ऍक्सेप्ट कर. संपलं सगळं. काही संपलेलं नाही. सत्यजितचा साखरपुडा ठरलाय, झालेला नाही. जोपर्यंत तो झालेला नाही तोपर्यंत माझ्या आशा संपणार नाहीत. पण मला एक सांगाल का, सत्यजित हो म्हणाला हा बदल नक्की कशामुळे झाला? आता झाला ना बदल, मग छानच झालं की. वाईटातनं चांगलं होतं ना ते हे असं. आता साखरपुड्याच्या तयारीला दुप्पट जोमाने लागलं पाहिजे. तेच म्हणते मी. तुझ्या आईचा फोन आला होता. त्या म्हणत होत्या की साखरपुड्यासाठी तू तयार आहेस म्हणून. हो. काय? काल मी कॉफी शॉप मधून लवकर निघून गेलो ना, कारण आईची तब्येत अचानक बिघडली होती. त्याचा इथे काय संबंध आहे? अगं तेच सांगतोय. आई मला सारखी विचारत होती माझ्या नकाराबद्दल. सुलभा काकू, मंगल आत्या सगळेच. शेवटी तर आईने मला गळ घातली. अगं मग हो म्हणण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता. कोटकरांच्या फॅक्टरीत म्हणे कामगारांचे पगार थकलेत 3 महिन्यांचे. पैशाची खूपच चणचणी म्हणतात. अगं काय सांगतेस काय तू? हो ना, म्हणजे बघा, बडाघर आणि पोकळ वासा असं नको व्हायला. नाही म्हणजे हेरंब भाऊजींची मध्यस्थी आहेच, तरी सुद्धा काळजीही वाटतेच ना. हो खरंय ग बाई. घे ना. असं सगळं झालं. ज्यावेळी मला कळलं ना की तू घरी साखरपुड्यासाठी होकार दिलाय, त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की कुठलं तरी स्ट्रॉंग रिझन असल्याशिवाय तू हा निर्णय नाही घेणार. अमृता, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता खरंच. सत्यजित, मी हे पक्क ठरवलंय रे की माझं शिक्षण आणि माझं रिसर्च झाल्याशिवाय मी लग्न नाही करणार. ती कोटकरांबद्दल सांगत होती. अगं त्यांच्या फॅक्टरीतल्या लोकांचे पगार थकलेत म्हणे 3 महिने. अगं बहिणी, आता धंदा म्हटलं की थोडंसं इकडे तिकडे होणारच की नाही. हा, तू नको ना चिंता करूस. हे बघ, तिला हे असलेच मुद्दे लागतात बोट ठेवायला. तू काही काळजी करू नको, सगळं नीटच होणार आहे. तुझ्या तोंडात साखर पडू बाई. उद्या दुपारी आपल्याला दागिने खरेदीला जायचंय. उद्या? मला कुठलीही कारण नकोय. तायाला सांगितलंस? तुझ्या साखरपुड्याच्या खरेदीला फक्त आपण दोघीच जाणार आहोत. अमृता कुठेही इन्व्हॉल्व नसेल. आई, याला काय अर्थ आहे? मला कुठलीही आर्ग्युमेंट द्यायची नाही. बोल ग. अरे, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. बोल की. अरे असं नको, आपण ह्यावर भेटल्यावरच बोलू, असं फोनवर नको. ओके, ॲज यू विश. मग उद्या भेटूनच बोलू. बर, आता मी फोन ठेवू? ओके. ओके, बाय. गुड नाईट. गुड नाईट. अगं आता ही कुठे गेली? अंगठी? कुठे कुठे शोधली आणि असो मिळाली ना. आता कोण असेल? ए सुरू, सुरू उठ ना ग, बेल वाजते. सुरू काय ग? अगं उठ ना. अगं त्याला झोपू देत ग. कोणी पाहिलं म्हणजे? घे ना.